नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रोहिणी ही रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या भावांचं औक्षण करते आणि राखी बांधते। त्यानंतर रोहिणीला छान साडीचे गिफ्ट देण्यात येते। तर रोहिणी बोलते की खूप महागाची साडी आहे वाटतं। सर्वजण रोहिणीकडे बघत राहतात। तेवढ्यामध्ये कला बोलते की चला आता आपल्याला जेवायचं आहे, कारण सर्वांना तर खूप भुका लागलेल्या असतील, कारण आज मी स्पेशल नारळी भात बनवला आहे, असे पण ही कला सर्वांसमोर बोलते। त्याच वेळेस आता सर्वजण कलाकडे बघत राहतात। तेवढ्यामध्ये आबा बोलतात की चला मग आपण आता सर्वजण छानपैकी जेवण करूयात। आता सर्वजण जेवण करण्यासाठी उठू लागतात। तेवढ्यामध्ये अद्वैत संगीताबाईला आणि काजलला घेऊन इकडे घरामध्ये येतो। तर आता कला लगेच वळून बघते तर संगीताबाई आणि काजल या कलाला दिसते। तर अद्वैत या संगीताबाईकडे बघत थोडासा हसतो। तर कला ही आपल्या आईजवळ जाते आणि बोलते की आई, तुम्ही कशा आल्यात ग आज? त्यानंतर इकडे संगीता खूप खुश होऊन कलाला सांगते की अगं, आज जावई बापू आम्हाला घ्यायला आले होते। आता हे संगीताचं बोलणं ऐकताच इकडे ही सरोज मॅडम खूप रागाने संगीताकडे बघते। तेवढ्यामध्ये आता इकडे आबा या अद्वैतला विचारतात की अद्वैत, अरे तुझ्याबरोबर ही पाहुणे मंडळी कशी? तर अद्वैत बोलतो की रात्रीच ही मला बोलली होती की मला तिकडे जायचं आहे माझ्या माहेरी, परंतु रात्री तिचं जाण्याचं कॅन्सल झालं, त्यामुळे मी त्यांनाच इकडे घेऊन आलो, असे अद्वैत सर्वांसमोर सांगतो। हे बघा आबा, शेवटी जरी काही झालं तरी पण नवरा म्हणून माझी एक जबाबदारी आहे, ती तर मला पार पाडायला हवी ना, असे पण अद्वैत आबांना सांगतो। तेव्हा तर सरोज मॅडम ह्या खूप रागाने या अद्वैतकडे बघतात। पुढे असं बघायला मिळतं की इकडे आबा या अद्वैतला बोलतात की अद्वैत, खरोखर तुला आता माणसांची साथ कशी असायला हवी हे चांगल्याच गोष्टी कळायला लागल्या, मला खूप आनंद होतोय, असे पण आबा सर्वांसमोर या अद्वैतला बोलतात। त्यानंतर आता ही कला आपल्या बहिणीला म्हणजे नैनाला राखी बांधण्यासाठी ताट हातात घेते। तर इकडे ही नैना लगेच बोलते की प्लीज मला कुंकू लावू नको। त्यानंतर आता ही कला या नैनाकडे बघते आणि तिच्या हातामध्ये राखी बांधते। पुढे असं बघायला मिळतं की आता ही काजल सुद्धा या नैनाचं औक्षण करून तिला राखी बांधते। आता ही नैना या कलाला औक्षण करून राखी बांधते। सर्वजण तिथे जवळच असतात। सर्वांचा औक्षण करण्याचा कार्यक्रम उरकतो। तेवढ्यामध्ये आबा बोलतात की चला आता तर माझं मन अगदी भरून गेलेलं आहे, आता आपण जेवण करून घेऊयात, असे आबा सर्वांसमोर बोलतात। तर कला ठीक आहे असे बोलते। मध्ये संगीता बोलते की चला आम्ही निघतो आता। तर आबा बोलतात की अहो, असं सणावाराच्या दिवशी पाहुण्यांनी कुठे घरातून उपाशी जायचं असतं का? तुम्ही एक काम करा, कलाने मस्त नारळी भात बनवलाय, तेवढा थोडासा खाऊन जा, असे पण आबा सर्वांसमोर कलाचं कौतुक करत संगीताला बोलतात। दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे कला ही रूममध्ये येते। रूममध्ये आल्यानंतर कला ही अद्वैतचे आभार मानते आणि बोलते की खरोखर आज मला तुझे अगदी मनापासून आभार मानायचे आहे। त्यावर अद्वैत बोलतो की हो का, मला पण तुझे आभार मानायचे आहे। अद्वैत ह्या कलाला बोलतो की मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तुझ्यासाठी जो काही आयर आणला होता, त्यावेळेस घरचे जे काही बोलले ते मला सुद्धा पटलं नाही अजिबात, असे पण आता हा अद्वैत या कलाला बोलतो। त्यानंतर अद्वैत रूममध्ये निघून जातो। तर इकडे कला आपल्या मनाशी बोलते की आता अद्वैत इतकं काही चांगलं वागतो, ते मनापासून वागतो की नाही ते मला ठाऊक नाही। मध्ये अद्वैत आणि कला दोघेही या आबासमोर येतात। तर इकडे रजनी या कलाला बोलते की अगं, तुझी आई किती दिवसांमधून आली आहे, तू तिच्याशी बसून गप्पा मार ना, अशी कशाला धावपळ करतेस, असे पण आता रजनी या आबासमोर कलाला बोलते। त्यावर आबा बोलतात की खरोखर रजनी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते। तर आबा या कलाला बोलतात की रूममध्ये त्यांना घेऊन जा आणि तिथे निवांत गप्पा मार। आता इकडे ही कला आपल्या आईला घेऊन इकडे रूममध्ये येते। तर आबा सुद्धा आपल्या रूममध्ये जातात। तर आता संगीता व कला दोघी रूममध्ये उभसतात। त्यावर संगीता कलाला बोलते की खरोखर कला, आबा तुझं खूप कौतुक करतात, त्यांच्या डोळ्यामध्ये तुझ्याविषयी जे काही प्रेम आहे ना, ते बघून मला खूप आनंद होतोय, असे पण संगीता ही कलाला बोलते। त्यानंतर कला ही आपल्या आईला सांगते की खरोखर आई, आजोबा खूप चांगले आहेत, आजोबांना बघितलं की मला माझ्या बाबांचीच आठवण येते, खरोखर आजोबांच्या डोळ्यामध्ये जे काही प्रेम आहे ते खूप प्रेम आहे, असे पण आता ही कला संगीताला सांगते। त्यावर संगीता खूप खुश होते। तर संगीता ही या कलाला बोलते की खरोखर आजोबा अगदी तुला नातीसारखं जीव लावतात, ते तुझे आजी सासरे नाही येते, असे पण आता संगीता कलाला बोलते। त्यानंतर संगीता आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझी मुलगी खूप गुणी आहे, जिथे जाईन तिथे अगदी नाव कमावून निघते, अशी माझी लेक आहे, आता ह्या घरामध्ये तर अगदी छान रमली माझी मुलगी, असे पण ही संगीता आपल्या मनाशी बोलते। तेवढ्यामध्ये कला ही आपल्या आईला बोलते की अगं आई, तुझं लक्ष कुठे आहे? दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सरोज मॅडम रूममध्ये अद्वैतवर खूप भडकते आणि बोलते की काय रे, तिच्या आईला आणि बहिणीला आणायला तू कशासाठी गेला होतास, असे पण सरोज मॅडम या अद्वैतला बोलतात। दुसरीकडे आता संगीता आणि कला दोघी छान एकमेकींशी गप्पा मारू लागतात। संगीताबाई कलाला बोलते की खरोखर
आता जावई बापू तुझ्याशी इतकं काही चांगलं वागतात ना ते बघून मला खूप आनंद होतोय. इकडे आता सरोज मॅडम ही अद्वैतला बोलते की अरे तू त्या मुलीशी इतकं कशाला चांगलं वागायला लागला. तुझं तिचं वागणं बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायला लागली अद्वैत, असे पण ही सरोज आता अद्वैतला बोलते. इकडे आता ही सरोज अद्वैतला बोलते की मला खरं सांग, तुला तिच्याशी संसार करायचा की काय, तुला तिची एवढी कशाला काळजी वाटायला हवी रे, असे पण सरोज या अद्वैतला बोलते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता संगीता ही कलाला बोलते की खरोखर जावई बापू इतके बदलले आहेत आणि इतकं त्यांचं चांगलं वागणं बघून मला आता खूप आनंद होतोय, असे पण संगीता ह्या कलाला सांगते. पुढे असं बघायला मिळतं की अद्वैतने ह्या कलाला जे पैसे दिलेले असतात ते पैसे घेऊन कला ही आबांच्या रूममध्ये येते आणि आबांना सांगते की आबा मला हे पैसे अद्वैतने दिलेत. आता ते पैसे दिलेले बघून आबा तर खूप खुश होतात. आबा कलाला बोलतात की खरोखर कला तू खूप सुंदर अशी एक डिझायनर आहे आणि तुला तुझ्या कामाच्या मोबदल्यात तुझ्या नवऱ्याने तुला हे पैसे दिले आहेत, असे पण आबा या कलाला सांगतात. आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की रजनी ह्या कलाला सांगते की इथून पुढे तू तुझ्या माहेरी जात जा, माझं तसं काही म्हणणं नाहीये, असे पण आता ही रजनी या कलाला सर्वांसमोर बोलते. तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येते. पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता ही कला आपल्या आई वडिलांच्या घरी येते. आई वडिलांच्या घरात आता व्यवहार चालू असतो. तेव्हा एक व्यक्ती बोलतो की तुम्हाला जर मुलगा असताना तर तुमच्या घराचा आज व्यवहार झाला नसता. तर कला बोलते की मुलगाच कशाला लागतो ओ, एक मुलगी सुद्धा आपल्या आईवडिलांचं सर्व काही दुःख सावरू शकते ना. कारण आता तुम्ही जे घर बघायला आले आहेत ते घर आम्हाला विकायचं नाहीये, तुम्ही इथून जाऊ शकता, असे पण कला ही आता सर्वांसमोर बोलते. तेव्हा कलाचे आईवडील कलाकडे बघत राहतात. तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.